एक विदाम्य नजरो पालट, एक विदाम्य नजरो पालट न संडू ही वाट सापडली, म्हणून केला पाहिजे संभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझी, बहुतन कळे बोलता प्रकार अंतरांतर साक्षी असे, म्हणून केला पाहिजे संभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे। तुका म्हणे अगा जीवीच्या जीवना, तुका म्हणे अगा जीवीच्या जीवना तुझी नारायणा साक्षी माझा, म्हणून केला पाहिजे संभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे। पांडुरंगा करो प्रथम नमस्कार, पांडुरंगा करो प्रथम नमस्कार, जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, देशवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोन्याता। काय माझी वाणी मानेल संतांशी रंगवू चित्ताशय फुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, मस्त काही पायावरी उवार करी संतांच्या, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। समचरणं सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठला। एक वेदामी नदरो पालटन संडू ही वाट सापडली, म्हणून केला पाहिजे संभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे। सकल संत कंठभूषण अनंत कृपा मूर्ती भगवत पूज्यपाद, विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती, विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा मागणीप्र प्रकरणातील 4 चरणाचा एक महत्वपूर्ण अभंग आपण चिंत सेवेत घेत आहोत। जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान श्री पंढरीनाथांकडे आपल्या अंतःकरणातली जगत विलक्षण मागणी प्रकट करतात। विठाला अनंत कोड ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार, भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राज्य वैष्णवाग्रगणी, मुक्त कैवल्य तेजोनिधी, अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबाराय, श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाआशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, वारकरी संप्रदायातील कालक्रमाकर टाळकरी वृंद, गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग सर्वांच्या परवाने पावन उपस्थितीमध्ये गणेश जयंतीच्या निमित्ताने सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी समापन्न झालेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव आहे। परमपूज्य गाथामूर्ती पांडुरंग बाबा घुले आणि श्रीकृष्ण कृपांकित भागवताचार्य डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ या महापुरुषांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने, आपणा भाविकांच्या सहकार्याने आणि श्रद्धेने हा सप्ताह संपन्न होतोय। आज जगद्गुरु तुकोबारायांच्या माध्यमातून आपण भगवान पांडुरंगाकडे काहीतरी मागणार आहोत। सापेक्ष जीवन म्हणजे मनुष्य प्राणी आहे। प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही अपेक्षा आहेत।
काही अपेक्षा प्रारब्धाने पूर्ण होतात, काही अपेक्षा प्रयत्नाने पूर्ण होतात आणि काही अपेक्षा मात्र गुरुकृपेने किंवा भगवंताच्या प्रसादाने पूर्ण होतात. विठाला संसारातलं अनुकूल आणि प्रतिकूल जीवन हे प्रारब्धाधीन आहे देवा. संसार करता फार प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, संसारामध्ये प्रारब्ध अनुकूल लागतं. एसपी कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब म्हणत असत, ज्या दिवशी तुमचं प्रारब्ध अनुकूल असेल त्या दिवशी तुमच्या मातीचं सोनं होईल देवा, पण ज्या दिवशी तुमचं प्रारब्ध प्रतिकूल होईल ना त्या दिवशी तुमच्या सोन्याची माती होईल. ज्ञानोबराईने 2 ओव्या दिल्या, भाग्याची निभडशी उद्यमाची निमिषी समृद्धी जात पैसे घरी. आणि दुसरी ओवी बघा, अदृष्ट झाली उदास पालते श्रीमंताचा विलास. संसारामध्ये 5 गोष्टी प्रारब्धाने मिळतात. अन्न प्रारब्धाने मिळतं, धन प्रारब्धाने मिळतं, सत्ता प्रारब्धाने मिळते, चांगल्या कुळात जन्म प्रारब्धाने मिळतो आणि सुंदर मृत्यू देखील प्रारब्धानेच मिळतो. विठाला वैकुंठवासी गुरुवर्य धुंडा महाराज म्हणत असत, पूजनीय नंद किशोर तांबे बाबा उपस्थित आहे. गुरुवारी धुंडा महाराज म्हणत असत, देवा उशाला भाकरीची टोपली भरलेली आहे, पण स्वतःच्या नावाची भाकर जर त्याच्यावर लिहिलेली नसेल तर भरलेलं टोपलं सुद्धा वेळेला कामाला येत नाही. मोठ्यांचा प्रसंग आहे. द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या सुदाम देवाचा अत्यंत जवळ आणि खास मित्र आहे, पण त्या सुदाम देवा सहित त्याच्या कुटुंबाला एक वेळचं पोटभर अन्न मिळत नव्हतं. त्याचं कुटुंब 8 दिवस उपवास होतं देवा. त्याच्या प्रारब्धात अन्न नसल्यामुळे भगवान सुद्धा हस्तक्षेप करत नव्हते. अन्नाकरता प्रारब्ध लागतं. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. धन मिळवण्याकरता कोण प्रयत्न करत नाही. सगळं जग याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात करून हैराण झालंय, पण सगळेच टाटा बिरला होत नाही देवा. त्याच्याकरता प्रारब्ध अनुकूल लागतं. शाळेला सुट्टी लागल्यानंतर 10वीचा मुलगा सुद्धा पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण फार श्रीमंत होत नाही. अलीकडे तरुणाईला भ्रामक कल्पना आहे, खूप पळालं म्हणजे श्रीमंत होतो. खूप. आता तो कुत्रा दिवसभर पळतो, मग किती श्रीमंत झाला असता देवा. असं पळाल्याने श्रीमंत होत नाही, प्रारब्ध अनुकूल लागतं. प्रारब्धेशी जोडे धना, प्रारब्धेशी जोडे धना, प्रारब्धेशी जोडे धना, प्रारब्धेशी जोडे धना, प्रारब्धेशी वाडे, प्रारब्धेशी वाडे मान, प्रारब्धेशी वाडे मान. धनाकरता प्रारब्ध लागतं. आचार्यांनी एक गीता भाष्यामध्ये दृष्टांत दिलाय. हत्ती नावाचा प्राणी म्हणतात, हत्ती. त्याचं विलक्षण वैलक्षण बघा. हत्ती कवट खातो पण फोडून खात नाही. आहे तसंच कवटी साहित्य कवट गिळून टाकतो. अर्धा पाऊण तास कवट पोटामध्ये राहतं. अर्ध्या पाऊण तासानंतर ते विष्टीवाटे बाहेर पडतं. न फुटणारा गोळा असाच बाहेर पडतो, पण आपला मगज मात्र आपोआप गायब झालेला असतो. न फोडताना हत्ती कवड कसा खातो हे देवाशिवाय जसं कोणाला कळालं नाही ना, तसे श्रीमंत कधी भिकारी झाले हे त्यांनाही कळालं नाही. विठाला सगळ्या प्रारब्धाच्या गोष्टी देवा. सत्ता तरी काय, आता फार
विस्तार नको, सध्या ती धावपळ होते. एका काळात महाराष्ट्रात फुलं विकणारे मंत्री झाले देवा याच महाराष्ट्रात. एका काळात भाजीपिणा पाल्या विकणारे याच महाराष्ट्रात मंत्री झाले. सध्याच्या काळात चहा विकणारे डबल पंतप्रधान होतात. कशामुळे? अनुकूल प्रारब्ध आहे. काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात. कोणाला वाटत नाही टाटा बिर्लाच्या घरी आपला जन्म व्हावा, शेतकऱ्याच्या घरी जन्म व्हावा ही कोणाला इच्छा आहे देवा. पण ते आपल्या हातात नाही, आपल्या प्रारब्धाने निश्चिती केलेली आहे. ज्ञानोबराय सांगतात मरण झाकल्या घटिता दिवा नेनो काय झाला जी केव्हा या रीती दो पांडवा देह ठेवी. हवेने दशिव दिवेची वाट आपोआप सहज बंद व्हावी तसा शरीरातून प्राण उत्क्रमण होण्याकरता खूप मोठी पुण्याई लागते देवा. आता मरणाची वाट बघावी लागते. इतके हाल माणसांचे होतात. विठाला काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात तर काही गोष्टी प्रयत्नाने मिळवाव्या लागतात. दैव दैवालसे पुकारे आमच्या दैवात नाही, आमच्या दैवात नाही हे तळमुळी आळशी माणसाचं लक्षण आहे देवा. पुरुषार्थवर्धी माणसाने प्रयत्न केला पाहिजे. शेतीत कसा प्रयत्न करावा कोरोनाच्या काळात शेठजीकडून शिकलं पाहिजे होतं ते. अखेर 2 वर्ष त्यांनी पाणी लोट प्रकल्प इतका सुंदर केला देवा. तो तालुक्याला आदर्श ठरला. विठाला हे बघा, क्षेत्र कोणतंही असू द्या, परमार्थाचं क्षेत्र असू द्या किंवा संसारातलं क्षेत्र असू द्या, प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाही. तेरे हरी पलंगावर हरी रिकामा नाही, प्रयत्न करावे लागतात. यासाठी केला होता श्रीमद भगवद्गीतेतला तो श्लोक बघा. प्रयत्न द्यतमान असतो योगी संसिद्धी किलबिषाः. काय ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलंय देवा. विषकी हरी पडे समुद्री पायवाट दोडे एके वाघ ब्रह्म थुकडे अभ्यासे केले. विषाने मनुष्य मरतो पण तोळा तोळा विष खाण्याची ज्याच्याकडे कला आहे ती माणसं ओंधळभर जरी विष प्याली तरी मरत नाही का? अभ्यासाचं सामर्थ्य. समुद्र तरण अशक्य पण सावरकरांसारख्या महापुरुषाने समुद्र सुद्धा तरुण पलीकडे गेले का? अभ्यासाची ताकद आहे देवा. गीता सांगते अभ्यासप्य समर्थोषी मत्कर्मो परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वाण सिद्धी मवाप्स्यसि. आमच्या गावाकडे पूर्वी मोठा असायचा, मोठा वर नाडाम खाली सैंदूर असायचा. दगडाने दूर कापला जातो पण तोच सैंदूर त्या खालच्या पारथराला घासून घासून दूर दगडाला कापून टाकतो देवा. एवढी ताकद अभ्यासाने प्राप्त होते. जगातल्या अशक्य गोष्टी अभ्यासाने शक्य होतात देवा. फक्त प्रयत्न केला पाहिजे. एक वाक्य सांगतो गुरुवारी धुंडा महाराजांचं. महाराज म्हणायचे संसारातही प्रयत्न करावा लागतो आणि परमार्थातही प्रयत्न करावा लागतो. तर दोघांमध्ये फरक काय? आपण जाणकार श्रोते आहात त्याचा फरक आहे का? संसारामध्ये आयुष्यभर जरी तुम्ही प्रयत्न केले ना मरेपर्यंत तर सगळे प्रयत्न कामाला येत नाही आणि परमार्थातला कोणताच प्रयत्न वायाला जात नाही. म्हणून परमार्थ करायचा आहे. विठाला काहीच वायाला जात नाही देवा. परमार्थातलं काहीच नाही.
कदाचित प्रसंग सांगितला असेल, त्याची थोडी पुनरावृत्ती करतो. सूर्यग्रहण होऊन गेलेलं होतं आणि ग्रहण संपल्यानंतर ग्रहण मोक्षाला स्नान करावं लागतं आणि गंगेचं स्नान करावं लागतं. ही भारतीय धर्मशास्त्राची परंपरा आहे. पांडव गंगेवर आले होते आणि गंगेवर स्नान करण्याकरता काही ऋषी, काही संत, काही महापुरुष, काही साधू एकत्र जमलेले होते. पांडवांच्या पत्न्या देखील स्नानाकरता आलेल्या होत्या, काही मैत्रिणी आलेल्या होत्या. त्या स्त्रियांच्या, स्त्री पुरुषांनी एकत्र स्नान कसं करावं म्हणून राजा धर्माने असं नियोजन केलं. गंगेच्या एका काठापासून तर दुसऱ्या काठापर्यंत एक दोर बांधला. रचना अशी केली, गंगेवर वरच्या प्रवाहावर पुरुषांनी स्नान करावं आणि खालच्या प्रवाहावर माता भगिनींनी स्नान करावं. ठरलं आणि स्नानाची सुरुवात झाली. बघता 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 स्नानाचे दोघे जण राहिले. पुरुषांमध्ये दुर्वासा आणि स्त्रियांमध्ये आईसाहेब द्रौपदी माता. प्रकार असा, दुर्वासा स्नानाकरता गंगा नदीमध्ये उतरले, पण कंबरेत त्या पाण्यामध्ये जाऊन ते उभे राहिले. बराच वेळ झाला. जगामध्ये गंगेचं पाणी अति थंडगार आहे देवा, आणि गंगेचंच पाणी अति वेगवान आहे. डिसेंबर महिन्याच्या थंडीला जर गंगेच्या पाण्यात 12-17 मिनिटापेक्षा अधिक काळ थांबला तर रक्त विसरण क्रिया थांबली जाते देवा. इतकं पाणी थंडगार आहे ते. दुर्वासा त्या पाण्यात थांबलेले होते. काय कारण असेल? ब्रह्मचिंतनामध्ये सदैव मग्न असणारे दुर्वासा स्नानाकरता गंगेच्या पात्रात उतरले. त्यांच्या लक्षातच आलं नाही देवा. आपलं अंग घासू लागले. अंग घासता घासता त्यांच्या लज्जास्थानाची लंगोटी निसटली. ती गंगेच्या वेगवान पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली. निर्वस्त्र झालेले दुर्वासा आता माता भगिनींच्या समोर पुढे कसं यावं या लज्जेने मारे आपलं अंग आता पाण्यात झाकून ठेवत होते. दुर्वासांचं हे उभं राहणं धर्माच्या आणि द्रौपदीच्या लक्षात आलं, पण काय करावं? समोर जाण्याची हिंमत नव्हती द्रौपदी आईसाहेबांची. तरी धैर्य धरलं तिने आणि आपल्या मालकाला राजा धर्माला सांगितलं, मला परवानगी द्या. दुर्वासा संकटामध्ये दिली परवानगी. द्रौपदी आईसाहेबांनी स्नान झालेलं होतं, शालू परिधान केलेला होता. दुर्वासांना दिसणार नाही अशी विरुद्ध दिशेला उभी राहिली. आपल्या शालूच्या पदराची एक पट्टी फाडली आणि लंगोटीला म्हणून वाहत्या पाण्यामध्ये टाकले. पाणी वेगवान आहे आणि शालू हलका आहे. पट्टी टाकली का वाहून जायची, ती पट्टी टाकली का वाहून जायची. दुर्वासांच्या हाताला येत नव्हते. काय करावं? जिथं आपल्या स्वतःपेक्षा जगन्नाथावर अतिप्रेम आहे त्या द्वारकेच्या दिशेला द्रौपदी आईसाहेबांनी आपलं तोंड केलं. पदराची शेवटची पट्टी फाडली आणि अंतःकरणातून भगवान श्रीकृष्णाला अशी हाक मारली, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरे तो आमोचा कैवारे. कृष्णा धाव. हे प्रभू, या समयाला जर माझ्या शालूची पट्टी दुर्वासाला मिळाली नाही तर मला मुक्तील. प्रभू, एका महापुरुषांच्या मदती करता आपण या आणि माझ्या शालूची पट्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवा ही प्रार्थना आहे. लाज रखो तुम मेरी, हे प्रभू लाज रखो अशी म्हणाली. शेवटची पट्टी कपाळाला लावली आणि पाण्यात टाकल्याबरोबर दुर्वासा सावध झाले देवा. भगवान श्रीकृष्णाने आपल्या माया शक्तीने नदीचा प्रवाह शांत करून टाकला. समोर असलेली दुर्वासाला ती पट्टी पाहिली. त्यांनी ती उचलली, आपल्या लज्जास्थानाला लावले. द्रौपदी आईसाहेबांनी त्यांचं लज्जास्थान झाकलेलं पाहिलं आणि धावत आले. साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूतादि साधवा. साधूंचं दर्शन घ्यावं म्हणून चरणावर मस्तक टेकवलं तर दुर्वासांचं हृदय पिळवटून गेलं देवा. कंठ दाटून आला, डोळे डबडबले. काय बोलावं दुर्वासांना सुचेना झालं. हजारो वर्षाची तपश्चर्या करणारे वयोवृद्ध दुर्वासा आईसाहेब द्रौपदी पुढे शरमेने हात जोडून उभे. तिला काय म्हणतात, हे द्रौपदी
अगं या समयाला जर धावून आली नसती तर या दुर्वासाचा प्राण गंगेमध्ये विरून गेला असता. माझी लाज राखली ग तू. हे बघ, आयुष्यभराची केलेली तपश्चर्या पणाला लावतो. माझा प्राण जरी मागितला तरी मी तुझ्या चरणावर ठेवण्याकरता तयार आहे.